तुम्ही फक्त काड्या करणार, कुटाळे करणार, चांगली कामं बिघडून देणार. एक वाक्य सांगा, शहाण्या माणसानं कलियुगात जास्त दिवस राहू नये. काय नाही तिकडे लक्षच नका देऊ. बिडूक असेल काहीतरी. ए राहू दे, तुम्ही काय उठले आता, ते त्यांचं ते पाहतील, तुम्ही माझा खाली. ते तुम्ही उठलं आणखी तुळी उठल, बसा खाली. असू द्या, काय असेल ते चिदंबर स्वामींना आपण पाहू. बसे विठाला काहींची आयडिया राहते कीर्तनाला बसलो, जागा कमी राहते आणि थुकायला जागा राहत नाही. इचू चला गेलो बॉम्ब फिट बसलं कीर्तन. तुम्हाला लिंक लागली ना अभंगाची, मग सोपं झालं. शहाण्या माणसानं बस खाले. शहाण्या माणसानं जास्त दिवस राहू नये. तुमचं काय मत आहे? इकडे लक्ष देते काय नाही तिकडं. खरं आहे का खोटं आहे? आता त्याच्या पुढं सांगितलं ना तुम्हाला पटणार नाही. 70च्या पुढं राहूच नाही. लईत 70. तुमचं काय मत आहे? 70च्या पुढं लाचार जग नाही. लाचार कुत्रीवाणी बायको धावती. कुत्री तरी पिसाळ्यावर धावती. काय त्या जगण्याला मजा आहे का? नातू नागपुडीत बोट घालतं, मिशा वडीत काय. हो काय राहायचं लय दिवस. पण असं राहायचं का आपण गेल्यावर ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे असं जायचं. म्हणून एवढे अभंगातले मुद्दे संपले. आता 3 परिणाम पाळायचे आणि अभंगाला सुरुवात झाली. आता कीर्तनाला सुरुवात झाली. आता फटाफटा बोलावं लागेल तुम्हाला. बोललं तर कळेल. प्रश्न सुरू झालाय आता. आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला भुपाळीच्या मालिकेतला पहिल्याच नंबरचा अभंग आहे. पहिलं माझं वाक्य आहे, पटलं तर हा म्हणा. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. नीट आहे का बरं का? मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. पण काकडा आणि हरिपाठ केला तर जिवंत मोक्ष मिळतो हा 2025चा प्रश्न. काकडा आणि हरिपाठ जर केला तर मोक्षाचा आनंद 3/5/2025 सुद्धा मिळतो. तुमचं काय मत आहे? फायनल मेल्यावर काय होईल हा प्रश्न वेगळा आहे. स्वर्गात काय आहे मला माहित नाही. मी सांगितलं असतं, मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? तुम्हाला 3 शब्द सांगू का? हसत हसत जगा हा स्वर्ग आहे, भजन करीत रहा ये वैकुंठ आहे, आणि तरफडून मरा हा नरक आहे. अंतकाळी स्वर्गात जाऊ किंवा नाही हा प्रश्न वेगळा आहे. पटतंय का बघा? पटतंय का बघा? आता समजा मी मेलो, मरायला लागलो, माझं डोकं माझ्या पोरीच्या मांडीवर आहे. म्हणजे त्याने मला काय दिली? मांडी. कुणी? पोराने. आणि त्याने मला दूध पाजायला सुरुवात केली मारताना, पाणी टाकून. अरे मारणाऱ्या माणसाला तरी बिन पाण्याचं दूध देत जा. अरे त्याला मारताना तरी सुईचं मरू द्या.
ए तुम्ही यांचं नाही काही, तुम्ही काय तुझ्या बापाच्या घरून म्हैसाण निघतो, पिऊ दे त्याला एखादा ग्लास. मरणाऱ्या माणसाला उलट ग्लास भर दूध तापून ठेवावं, गार करावं, जेव्हा मागेल तेव्हा द्यावं. काय तो परत दूध प्यायला येणार आहे? आता माझ्या पोरानं मला दूध पाजायला सुरुवात केली आणि मी मरायला लागलो, मग मी आता माझ्या पोराला मांडीवर घेतले काय मी ओवी सांगणार आहे का? का श्लोक सांगणार आहे का त्याला? मी त्याला काय सांगणार आहे? सगळ्या उधाऱ्या गोळाकार, खालच्या मळ्यातली मोटर बंद राहिली तरी चालेल, पण चुलत भावाला पाणी द्यायचं नाही. आणि आपलं कचेरीचे भांडण चालू आहे त्याच्यात माघार घ्यायची नाही. भले 10 गुंठे जमीन गेली तरी, आणि तो जर माघार घेतली तर तुम्हाला पोटचा नाही. आणि मेलो आता स्वर्गात जाईन का? काय काम आहे स्वर्गात जायचं? सरळ सांगा हसत. आता तुम्ही 1 मिनिट तरी तुम्हाला कशाची आठवण येते का माया पुढे बसलो? स्वर्गात आहे तुम्ही. पप्या नाही, पप्याची आई नाही, काही नाही, काही नाही. बाबा एक बाबा. हसत हसत जगायचं. आता हसत हसत जगायला आनंद मिळेल, पण मोक्ष मिळेल. पण हरिपाठ आणि काकडा केला तर. आता पाया पडून एक वाक्य सांगतो, हरिपाठ हा ग्रंथ नाही. जरा पोरं नीट आहे का? हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आणि आज आपल्याला हरिपाठाचा विचार करायचा नाही, कारण अभंग काकड्यातला आहे. हरिपाठ संपला, काकडा. महिला पुरुष जाऊ दे, हे गाड्या बिड्या बंगले बिंगले संसार होणार आहे, त्यात काही एवढं कौतुक नाही. पण थोडी आध्यात्मिक शक्ती स्वतःच्या तनमध्ये तयार करा. कधीतरी 10 मिनिटं रामकृष्णारी म्हणा, कधीतरी एखाद्या देवाची आरती दिवसभरात करा. अहो या गचपणांसाठी तुम्ही किती जरी केलं, काय तुम्हाला प्रॉफिट आहे? काय फायदा? काय फायदा आहे? आणि पुरुष मंडळी ध्यानात ठेवा, पोरं नालायक